Hello everyone. Today our subject is electrical maintenance and energy audit. In that we will discuss our fourth chapter in electrical maintenance and energy audit. Our fourth chapter is general aspects of energy management and energy audit. General aspects of energy management and energy audit. This is our fourth chapter from the subject electrical maintenance and energy audit. So in this chapter we will discuss what is mean by energy, what is mean by energy management and energy audit, what is the need of that energy management, and types of energy and types of energy audit. In this chapter we will also cover energy management approach, understanding of energy cost, benchmarking, energy performance, matching energy use to requirement, and all other things. In this chapter we will discuss energy cost substitution, energy audit instruments, means which instrument is used to energy audit, then energy substitution, then energy management approach, understanding energy cost. These are subtopics of this chapter. Now we will discuss the first our first point in this chapter is, firstly, our chapter's name is energy management and energy audit. That's why firstly we need to understand what is mean by energy. As you have studied in last semester and last years also, you better know what is mean by energy. Energy is the, in short, if we can say the energy is defined as the ability or the capacity to do the work. Any type of work means any type of work करण्याची जी काही कॅपॅसिटी असते, जी काही ॲबिलिटी असते, दॅट इज कॉल्ड ॲज सिम्पल टर्म्समध्ये एनर्जी. एनर्जी इज द कॅपॅसिटी ऑर द ॲबिलिटी ऑफ दॅट पर्सन, ऑफ दॅट व्हेकल टू डू सम वर्क. ती एनर्जी जी आहे ती व्हेकल्सची असू शकते, त्या व्हेकल्सची कॅपॅसिटी असू शकते, किंवा एखाद्या पर्सनची सुद्धा ॲबिलिटी, दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी. आपण सिम्पल डेली लाईफमध्ये सुद्धा एनर्जी हा वर्ड यूज करतो. पर्सन्सची एनर्जी किंवा कॅपॅसिटी, और व्हेकल किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी, ती त्याची एनर्जी आहे. दॅट मीन्स ॲबिलिटी और द कॅपॅबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन, instrument or vehicle, which is called as energy. Okay, then you can see here in this diagram energy and energy examples. मीन्स सिम्पलमध्ये डेली लाईफमधले हे एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. तर एनर्जी लाईट्स अवर सिटीज, पॉवर अवर व्हेकल्स अँड रन्स मशिनरी इन फॅक्टरीज. एनर्जी जी आपण यूज करतो आहे डोमेस्टिक लेवलला, लाईट्सअप करते अवर सिटीज, होल सिटीजमध्ये, किंवा डोमेस्टिक लेवलला आपले जे होम्स असतात त्याला लाईटनिंग प्रोव्हाइड करते. पॉवर्स अवर व्हेकल्स मीन्स सेकंड डायग्रॅममध्ये काय दाखवलं आहे तर विंड एनर्जीपासून आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सला सप्लाय दिला जातो. दॅट मीन्स पॉवर अवर व्हेकल्स अँड रन मशिनरी इन फॅक्टरीज. फॅक्टरीजमध्ये ज्या काही इलेक्ट्रिकल मशीन्स असतात, मशीन्स कोणकोणत्या तर मोटर, जनरेटर जे काही असतात, त्या मोटर किंवा मशीन्स जनरेटरला आपण इलेक्ट्रिक सप्लाय देतो. दॅट इज ऑल्सो एनर्जी विच ड्यू टू दिस एनर्जी दी इन्स्ट्रुमेंट कॅन रन. इट वॉर्म्स अँड कूल्स अवर होम्स. सिम्पल म्हणजे डोमेस्टिक लेवलचे किंवा इंडस्ट्रियल लेवलचे ॲप्लिकेशन्स. मीन्स इथं इन शॉर्टमध्ये एनर्जी काय आहे आणि त्याचे यूजेस काय आहेत. तर आपली लाईटनिंग डोमेस्टिक लेवलला आपण म्हणजे फॅन वगैरे यूज करतो, त्यामध्ये सुद्धा ती
फॅनची जी कपॅसिटी आहे टू डू दॅट वर्क मीन्स कूलिंग करणे किंवा वॉर्म्स करणे मीन्स पर्टिक्युलर एरियामध्ये ॲप्लिकेशन देणं म्हणजे ॲज पर द रिक्वायरमेंट मीन्स जर समर सीझन असेल तर आपण फॅन चालू करतो, तर फॅन चालू केल्यानंतर त्या फॅनची जी कपॅसिटी आहे ती डू दॅट वर्क विच इज कॉल्ड ॲज द एनर्जी ऑफ दॅट फॅन मीन्स त्याची जी कॅपॅबिलिटी आहे कूलिंग करण्याची होमची एक पर्टिक्युलर रूम असेल आणि ते आपण कूलिंग करायचं असेल तर काय करणार, फॅन चालू करणार. फॅन चालू केल्यानंतर जी काही त्या फॅनची जी एनर्जी आहे त्या फॅनची कॅपॅबिलिटी आहे दॅट इज टर्म्ड ॲज एनर्जी मीन्स कोणतंही वर्क करण्यासाठी जी काही आपल्याला लागणारी एनर्जी आहे कपॅसिटी आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिम्पल टर्म्समध्ये एनर्जी. फर्स्ट डायग्रॅममध्ये एक बॉयज दाखवला आहे, त्याची एनर्जी मीन्स त्याची एनर्जी कमी झालेली आहे मीन्स तो स्लिपिंग मोडमध्ये आहे. त्यामुळे इथं काय दाखवलं आहे तर एनर्जी डाऊन झालेली किंवा त्याची जी ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅबिलिटी आहे वर्क करण्याची ती इथं डाऊन झालेली दिसते. ओके, देन एनर्जी गिव्ज अस पिक्चर्स ऑन टेलिव्हिजन्स मीन्स एनर्जी प्रत्येक यूज मीन्स प्रत्येक फॅक्टर्समध्ये लाईफमध्ये डेली यूजमध्ये जे काय आपण बघतो आहे टेलिव्हिजन्स असेल, सॉंग्स असतील, मोबाईल्स असेल, देन फॅक्टरीजमधल्या मशिनरीज असतील किंवा डेली लाईफचे आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सचे यूज करतो ते पण असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज होतो. मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी मीन्स त्या पर्टिक्युलर कॅपॅबिलिटी जी आहे किंवा ती एक ॲबिलिटी आपण प्रत्येक ठिकाणी डोमेस्टिक लेवलला असू दे, कमर्शियल लेवलला असू दे किंवा स्कूल, कॉलेजेस, ऑफिसेस, कॉम्प्लेक्स, मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे असतील, कमर्शियल बिल्डिंग्स असू देत, तिथं आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करतो. आणि इंडस्ट्रियल लेवलला तर फार मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या मशीन्स असतात, इलेक्ट्रिकल मशीन्स, 3 फेज मशीन्स असतात, इंडक्शन मोटर असते, जनरेटर वगैरे जे असतात पॉवर प्लांटमध्ये असतात. तर प्रत्येक ठिकाणी आपण एनर्जीचा यूज करतो. त्यामुळं डेली लाईफमध्ये एनर्जीचा फार मोठा इम्पॉर्टन्स आहे. वी कॅनॉट लिव्ह विदाऊट इलेक्ट्रिकल एनर्जी नाउअडेज. लास्ट डे मीन्स पूर्वीच्या काळी इलेक्ट्रिकल एनर्जीचा जास्त ॲडव्हान्स लेवलमध्ये यूज केला जात नव्हता. त्याआधीपर्यंत आपण इलेक्ट्रिकल एनर्जी शिवाय राहू शकत होतो. बट आता प्रत्येक गोष्ट जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीवरती डिपेंड आहे. मोबाईल चार्ज करणे, टी व्ही, फॅन, कूलर जे सगळे डोमेस्टिक लेवलचे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे इलेक्ट्रिकल एनर्जीवरती वर्क करत आहेत. लॅपटॉप, सगळे ऑफिशियल्सचे मशीन्स वगैरे सगळं जे काही काम आहे, जे काही ह्युमन बिंग्सचे जे काही आता डेली रुटीन लाईफमधले जे आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी इज मस्ट. दॅट्स वाय we need to protect this electrical energy. Okay, then next point is our energy conservation. एनर्जी कॉन्झर्वेशन मीन्स सिम्पली आपण आता बघितलं एनर्जी जी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. तर एनर्जी कॉन्झर्वेशन मीन्स वॉट? एनर्जी कॉन्झर्वेशन इज द एफर्ट मेड to reduce the consumption of energy by using less of an energy service. मीन्स इलेक्ट्रिसिटी कन्झप्शन करण्याचा मीन्स इलेक्ट्रिसिटी वापर करण्याचा जो काही मीन्स रेट आहे तो कमी करता. मीन्स रिड्यूस दी कन्झप्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम करण्याचा जो काही रेट आहे तो कमी करायचा. तो कसा कमी करायचा तर इफिशियंटली इक्विपमेंट्स यूज करून मीन्स जास्त इफिशियन्सी असणारे इक्विपमेंट्स यूज करून आपण तो एनर्जी कन्झप्शन जे आहे त्या पर्टिक्युलर डिव्हायसेसचं कमी करू शकतो. इन शॉर्टमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्झर्वेशन मीन्स कमी वापर करणे इलेक्ट्रिसिटीचा, जेणेकरून आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं सेविंग करू शकू. ओके, अँड एनर्जी कॉन्झर्वेशन कॅन बी अचिव्ड आयदर बाय यूजिंग एनर्जी मोर इफिशियंटली और बाय रिड्युसिंग दी अमाऊंट ऑफ सर्विस यूज्ड. मीन्स एकतर आपण ॲज पर दी जेवढी गरज असेल, रिक्वायरमेंट असेल त्या प्रमाणातच इलेक्ट्रिसिटी यूज केली पाहिजे. मीन्स एनर्जी सेविंग करायची आहे तर, किंवा एनर्जी इफिशियंटली इक्विपमेंट्स यूज केले पाहिजेत.
इन शॉर्टमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन मीन्स सिम्पलमध्ये काय म्हणू शकतो की जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच इलेक्ट्रिसिटी यूज करायची आणि एनर्जी इफिशियंट डिव्हायसेस आपण यूज करायचे. म्हणजे जास्त पॉवर कन्झ्युम करणारे जे डिव्हायसेस आहेत ते यूज करायचे नाहीत किंवा जास्त लोड मीन्स लॉसेस जे प्रोड्यूस करणारे जे काही लोड्स आहेत त्यांचा वापर ॲज मिनिमम ॲज पॉसिबल करायचा आहे. दिस इज कॉल्ड ॲज एनर्जी कॉन्झर्वेशन. ओके, तर एनर्जी कॉन्झर्वेशन्स इज ए पार्ट ऑफ कन्सेप्ट ऑफ इको सफिशियन्सी मीन्स इको फ्रेंडली नेचर आहे एनर्जी कॉन्झर्वेशन्समध्ये. पोल्युशन्स वगैरे काही नाही आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन रिड्यूस दी नीड ऑफ एनर्जी सर्विसेस अँड कॅन रिझल्ट इन increased environmental quality. Means energy conservation, due to the energy conservation environmental क्वालिटी जी आहे इन्क्रीज होते. नॅशनल सिक्युरिटी भेटते बिकॉज एनर्जी आपल्याकडे मीन्स सेव्ह असेल तर आपल्याला इकडून किंवा बाहेरकडून इम्पोर्ट करावं लागत नाही. एनर्जी आपल्याकडे ॲम्पल अमाऊंट ऑफमध्ये जर अवेलेबल असेल तर आपण okay. Energy conservation is a part of concept of eco-efficiency. Energy conservation reduces the need of energy service and can result in increased environmental quality. Environmentची क्वालिटी पण increase होते. Then national security, personal financial security and higher saving means with the help of energy conservation there is so many advantages. Higher saving, security, financial security, national security. It is at the top of sustainable energy hierarchy. It is also lowers energy cost by preventing future resource depletions. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन्समध्ये काय जी काही आपल्या मीन्स आत्ता करंटली यूजमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचा बेस्ट यूज आपण करू शकतो. मीन्स एक्झाम्पल्ससाठी जर आपण कन्सिडर केलं तर आपली एक बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमध्ये आपण एनर्जी कॉन्झर्व कशी करू शकतो. तर जर कोणी तिथं मीन्स रूममध्ये अवेलेबल नसेल तर लाईट्स फॅन्स जे आहेत ते ऑफ करायचे किंवा गरज नसेल त्या लाईटनिंग लोड असतील किंवा फॅन्स असतील तर जिथं कोणी नाही आहे तर तिथं आपण सेविंग करू शकतो विथ द switching off that particular load. Means if there is no need of that load, that time we switch off that load and we can save electrical energy. Because as we know electrical energy जी आहे ती दोन टाईप्समध्ये आहे, रिन्युएबल एनर्जी अँड नॉन रिन्युएबल एनर्जी. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोडक्शन जे आहे पॉवर प्लांट्स जे आहेत ते रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आणि नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवरती डिपेंड आहेत. रिन्युएबल एनर्जी द टर्म और द नेम इट इंडिकेट्स दॅट रिन्युएबल मीन्स इट कॅन बी जनरेटेड अगेन अँड अगेन. रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस कोणकोणते आहेत तर सोलार एनर्जी आहे, इट कॅन बी जनरेटेड अगेन अँड अगेन. विंड एनर्जी आहे, इट कॅन बी जनरेटेड ऑल्सो. जिओथर्मल एनर्जी अँड हायड्रो, these are the renewable energy sources. Hydro is also renewable energy sources. And renewable energy can be generated continuously, practically without decay of source. Means हे जे सोर्सेस आहेत ते कधी डिके होणार नाही आहेत किंवा त्यांचं कधी पूर्ण संपुष्टात येणारे नाही आहेत. हे हायड्रो वॉटर असेल, वॉटर आपण रेनी सीझन्समध्ये वगैरे वॉटर ॲम्पल अमाऊंट ऑफमध्ये अवेलेबल होतं. देन ते आपण वॉटर स्टोअर करून आपण नंतर समर सीझनमध्ये किंवा विंटर सीझनमध्ये त्याचा वापर करून आपण इलेक्ट्रिक जनरेशन करू शकतो. दॅट्स वाय हायड्रो इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रिन्युएबल एनर्जी सोर्स. देन अवर सोलार एनर्जी, इट कॅन बी यूज्ड फॉर ॲम्पल अमाऊंट ऑफ quantity because the sun energy which converts sun energy converts heat energy or photovoltaic means photovoltaic cell
PV सेल यूज करून आपण सन एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कॉन्व्हर्सेशन करतो. दॅट्स वाय दिस इज दी रिन्युएबल एनर्जी. देन अगेन विंड एनर्जी. जरी या मीन्स रिन्युएबल एनर्जी सोर्सेस कडून होणारं जे काही इलेक्ट्रिक जनरेशन आहे ते कमी प्रमाणात असलं तरी ह्यांची कॉस्ट जी आहे ती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. बिकॉज सन एनर्जी आपल्याला फ्रीमध्ये नेचरमध्ये अवेलेबल आहे. हायड्रो एनर्जी रेनी सीझन्समध्ये पाऊस पडतो, रेनफॉल ड्यू टू रेनफॉल देअर इज प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. हायड्रोमध्ये फक्त काय डॅम कन्स्ट्रक्ट करायला किंवा बाकीचे सगळे जे ॲसेसरीज आहेत जे काही पॉवर प्लांटसाठी इम्पॉर्टंट आहेत त्या. बट मेन सोर्स जो काय आहे तो नेचरमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. दॅट्स वाय हायड्रो पॉवर प्लांट इज ऑल्सो ए रिन्युएबल एनर्जी प्लांट. देन विंड एनर्जीचं जे आउटपुट आहे ते कमी भेटतं अँड डिसॲडव्हान्टेजेस त्याचे भरपूर आहेत. बिकॉज आपण डिटरमाइन करू शकत नाही की या वेळेला जास्त विंड येऊ शकते आणि त्याचं कन्व्हर्जन करून आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटू शकते. बट त्याचा आउटपुट रेशो जरी कमी असला तरी हे जे सोर्सेस आहेत ते नेचरमध्ये इन्व्हायरमेंटमध्ये इझिली अवेलेबल आहेत. ते कधीही डिके होऊ शकणार नाही आहेत. त्यामुळे that's why we called as these energy sources are renewable energy sources. Then second is non-renewable energy. Non-renewable energy means the energy which cannot be produced, means लास्टपर्यंत किंवा ते कधीतरी यांचा जो कार्यकाल आहे ह्या नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचा ते कधीतरी संपणार आहेत. ते लाईफ टाईम किंवा अर्थवर जोपर्यंत लिव्हिंग थिंग्स आहेत तोपर्यंत हे टिकणारे नाही आहेत. मीन्स नॉन रिन्युएबल एनर्जी इज द एनर्जी दॅट कम्स फ्रॉम द ground and it is not replaced in relatively short amount of time. Energy generated from combustion of fossil fuels, coal, gas, etc. जे काही अर्थच्या क्रस्टमधून जे काही कोल फॉसिल फ्युल्स जे येतात त्यांच्यापासून जी काही एनर्जी प्रोड्यूस होते त्यालाच आपण नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असं म्हणतो. इन युअर इंडिया द मोस्टली जनरेशन इज नियर अबाउट 60% जनरेशन is totally depends upon the coal which is available in the earth crust. Means electrical energyचं जे काही टोटली आपला जो मीन्स जनरेशनचा जो वाटा आहे तो थर्मल पॉवर प्लांटचा आहे. थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कोळसा यूज करून कोळशाचं आपण कोलचं बर्निंग करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो. थर्मल पॉवर प्लांटसाठी लागणारी जी काही ॲसेसरीज आहे ती पण त्याचे इक्विपमेंटरी जी आहे ती कॉस्ट जी आहे ती फार बिग कन्स्ट्रक्शन त्याला करावं लागतं. बट हे जे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते जास्त प्रमाणात आपण ते यूज करून आपण त्याच्यापासून जास्त आउटपुट घेऊ शकतो ॲज कम्पेअर टू रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. इन इंडियामध्ये सिम्पली थर्मल पॉवर प्लांटवर बेस्ड सगळे जे काही जनरेशन होतं ते थर्मल पॉवर प्लांटवरती डिपेंड आहे. त्यानंतर हायड्रो, त्यानंतर न्यूक्लिअर और अनदर एनर्जी प्लांट. ओके. देन आता आपण एनर्जीचे सोर्सेस बघितले. आता आपण एनर्जी कॉन्झर्वेशन बघितलं. कमीत कमी यूज करायचा, जिथं गरज आहे तिथंच आपण एनर्जी यूज करायची. इफिशियंटली बल्ब्स किंवा लाईटनिंग यूज करून. म्हणजेच कसं तर इनकॅन्डेन्सेंट जे येलो कलरचे जे लॅम्प्स आहेत आणि आपला CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. तर ह्या दोन लॅम्प्सचं जर आपण कंपॅरिझन केलं तर कॉस्ट जी आहे ती CFLची जास्त आहे ॲज कम्पेअर टू येलो आपला इनकॅन्डेन्सेंट लॅम्प. इनकॅन्डेन्सेंट लॅम्प जो आहे तो इट कॅन बी कॉस्ट अप टू 10 or 20 रुपीज. बट CFL कॉस्ट इज मोर ॲज कम्पेअर टू इनकॅन्डेन्सेंट लॅम्प. इनकॅन्डेन्सेंट लॅम्पची कॉस्ट कमी आहे बट त्यामध्ये जे बलास्ट वगैरे यूज करतात किंवा ते टंगस्टनचं मटेरियल वगैरे यूज करतात. त्यामुळे टंगस्टनचं मटेरियल यूज केल्यामुळे त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो खूप जास्त असतो. दॅट्स वाय देअर इज दी
power loss which is more in case of incandescent lamp as compared to the compact fluorescent lamp आणि त्याची जी लाईफ लॉंगची जी मीन्स लाईफ स्पॅन जो आहे तो इन्कॅन्डेन्सेंट लॅम्पचा कमी असतो ॲज कम्पेअर टू CFL जर आपण परचेस केला तर त्याची कॉस्ट जी आहे ती 100 किंवा 150पर्यंत असते, पण त्याचं एनर्जी सेविंग खूप मीन्स इफेक्टिव्ह असतं बिकॉज पॉवर लॉस कमी असतो आणि त्याची लाईफ लॉंग जी असते ती पण जास्त असते. त्याची गॅरंटी 1 इयर किंवा 2 इयर्स अशा प्रकारे असते. पण जे इन्कॅन्डेन्सेंट लॅम्प असतात ते आपण बघतो महिन्याभरातच ते मीन्स युजलेस होऊन जातात. पॉवर लॉस पण कन्झप्शन जास्त होते, बिलिंग पण आपल्याला जास्त येतं, बट त्याची लाईफ पण कमी असते. बट आपण काय करतो, स्वस्त आहे म्हणून इन्कॅन्डेन्सेंट लॅम्पला प्रिफर करतो. बट एनर्जी इफिशियंटली यूज करायची असेल किंवा आपलं बिलिंग पण प्रॉपरली आपण मीन्स मेंटेन ठेवायचं असेल तर जे काही CFL जे असतात ते बल्ब्स आपण आपल्या डोमेस्टिक लेवलला किंवा कोणत्याही बिल्डिंग्समध्ये जिथं लाईटनिंगची गरज आहे तिथं एनर्जी इफिशियंट लॅम्प्स आपण यूज केले पाहिजेत, जेणेकरून इफिशियन्सी आणि आपला जो काही कॉस्ट आहे ती पण एका पर्टिक्युलर लेवलला मेंटेन होऊ शकते. ओके, देन कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲट व्हेरियस लेवल. आता आपण इलेक्ट्रिकल एनर्जी बघितली, त्याचे सोर्सेस बघितले. आता एनर्जी आपण कॉन्झर्व कुठं करू शकतो, तर जिथं आपण एनर्जी यूज करतो, जसं की डोमेस्टिक लेवलला करतो, इंडस्ट्रीयल लेवलला करतो, कॉम्प्लेक्स मीन्स बिल्डिंग्स असतात तिथं करतो. तर एनर्जी कॉन्झर्वेशन ॲट हाऊसहोल्ड लेवल मीन्स डोमेस्टिक लेवलला आपण एनर्जी कॉन्झर्व करू शकतो. तर ती कशी करू शकतो, जेव्हा कोणी प्रेझेंट नसेल तेव्हा रूममधले लाईट्स किंवा फॅन्स जे आहेत ते ऑफ करून जायचे, किंवा एसीची गरज नसेल तर AC ऑफ करून ठेवायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण हाऊसहोल्ड लेवलला करू शकतो. देन एनर्जी कॉन्झर्वेशन ॲट कम्युनिटी लेवल मीन्स जिथं ग्रुपने पर्सन्स वगैरे असतात तर तिथं पण आपण ती प्रिकॉशन्स घेऊ शकतो की कुठे मीन्स इफ देर इज नो नीड ऑफ दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी देन वी कॅन स्विच ऑफ दॅट एनर्जी फॉर अ पर्टिक्युलर टाईम अँड वी कॅन सेव्ह इलेक्ट्रिकल एनर्जी. देन थर्ड पॉईंट, एनर्जी कन्झर्वेशन इन इंडस्ट्री अँड अदर प्लेसेस. आता इंडस्ट्री लेवलला तर इलेक्ट्रिकल एनर्जीचा खूप मीन्स वास्ट यूज होत असतो. तर तिथंसुद्धा जर गरज नसेल तर तिथंसुद्धा आपण इंडक्शन्सच्या मोटर्सच्या किंवा मशीन्स वगैरे असतात किंवा लाईटनिंग लोड्स जरी इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीयल लेवल हे इंडस्ट्रीयल लोड जे असतात ते काही बंद नसतातच, बट आपण लाईटनिंग लोड तरी आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. गरज असेल त्यावेळीच आपण त्यांचा यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे सेव्ह करू शकतो. एनर्जी कॉन्झर्वेशन इन ट्रान्सपोर्टेशन सेक्टरमध्ये सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी जिथं आपल्याला गरज आहे तिथं इफिशियंटली यूज करू शकतो एकतर, नाहीतर किंवा त्याचा जो यूज आहे तो कमी प्रमाणात करू शकतो. दिस इज दी एनर्जी कॉन्झर्वेशन आपण करू शकतो. ओके, तर आपण बघितलं की कुठल्या लेवलला आपण एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. तर आता हे एनर्जी कॉन्झर्वेशन आपण कसं करू शकतो, हाऊ कॅन वी कॉन्झर्व एनर्जी. ओके, कन्झर्विंग एनर्जी मीन्स डिक्रीजिंग दी अमाऊंट ऑफ एनर्जी यूज. जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कन्झ्युम करत असतो त्याची अमाऊंट कमी करणे त्यालाच आपण एनर्जी कॉन्झर्वेशन असं म्हणतो. यूज व्हाईल अचाइविंग ए सिमिलर आउटकम ऑफ द एंड यूज मीन्स एक पर्टिक्युलर मीन्स आपलं टास्क आहे. तर एक आता आपण मीन्स बल्बचं आपण सिम्पली एक्झाम्पल घेतलं तर CFL वापरल्यानंतर एनर्जी कन्झप्शन आपलं कमी होणार आहे आणि त्याची लाईफ जी आहे ती पण चांगली आहे. बट आपण त्याच जागी कमी पैशाचा किंवा कमी कॉस्टचा म्हटलं म्हणून जर त्या अर्थी जर विचार करून आपण इनकॅन्डेन्सेंट लॅम्प प्रिफर केला तर कन्झप्शन पण मोअर होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं आणि आपलं जे बिलिंग जे आहे ते पण वाढणार आहे, लॉसेस वगैरे वाढणार आहेत, पॉवर फॅक्टर डिक्रीज वगैरे होऊन त्या सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून ओव्हरऑल आपली कॉस्ट जी आहे ती वाढणार आहे आणि मीन्स आपलं आउटपुट
मीन्स आपलं वर्क कंप्लीट झालं पाहिजे, पण त्यासाठी लागणारी जी काही एनर्जी आहे ती कमी लागली पाहिजे. मीन्स बल्ब आपण व्हिजिबिलिटी बेटर व्हिजिबिलिटीसाठी आपण बल्ब किंवा इनकॅन्डेन्सेंट लॅम्प यूज करतो. त्याचं आउटकम जे आहे ते आपल्याला बेटर भेटणार, पण काय होणार की ओके मीन्स एनर्जी कन्झप्शन जे आहे ते कमी करून किंवा एनर्जीचा वापर कमी करून आपण एक पर्टिक्युलर आउटकम फाइंड आउट करू शकतो आहे. यूजिंग लेस एनर्जी हॅज लॉट्स ऑफ बेनिफिट्स. यू कॅन सेव्ह मनी अँड हेल्प द इन्व्हायरमेंट्स. मीन्स लेस एनर्जी यूज करून आपण एकतर कॉस्ट पण कमी लागते आणि इन्व्हायरमेंटला पण हेल्पफुल होतं. यूजिंग लेस एनर्जी हेल्प्स अस टू प्रिझर्व these resources and make them last longer in future. मीन्स कमी प्रमाणात एनर्जी यूज करून एनर्जी आपण लेस एनर्जी यूज करून आपण ती प्रिव्हेंट करतो इन फ्युचरसाठी आपल्याला मीन्स हेल्पफुल होते आणि लास्ट लॉंगपर्यंत ती एनर्जी आहे टिकते. त्यामुळं एनर्जी कॉन्झर्वेशन इज मस्ट नाउअडेज. ओके ॲट होम. आता आपण घरी असताना एनर्जी कॉन्झर्व कसं करू शकतो. वी शुड नॉट कीप लाईट्स अननेसेसरीली स्विच्ड ऑन. मीन्स गरज नसेल त्यावेळी लाईट्स किंवा फॅन्स लाईटनिंग लोड जे आहेत ते स्विच ऑफ ठेवले पाहिजेत. रिड्यूस दी एनर्जी युअर ॲप्लायन्सेस कन्झ्युम बाय ॲनालायझिंग स्टार रेटिंग्स. मीन्स प्रत्येक इक्विपमेंटवर किंवा लॅम्प्स किंवा जे काही इलेक्ट्रिकल ॲसेसरीज आहेत त्याच्यावरती त्यांचे रेटिंग्स दिलेले असतात. तर हायली इफिशियंट जे जास्त रेटिंगचे जे इक्विपमेंट्स आहेत ते तुम्ही घरी यूज करू शकता. त्यामुळे तुमचे बिलिंग पण प्रॉपरली येतं आणि एनर्जी सेविंग होते. मीन्स हायली इफिशियंट इक्विपमेंट्स यूज करू शकतो. इम्प्रूव्ह युअर वॉटर हिटिंग इफिशियन्सी टू रिड्यूस एनर्जी कॉस्ट. देन ॲट पब्लिक प्लेसेसमध्ये हे जे स्ट्रीट लाईटनिंग वगैरे जे आहे स्टेडियममध्ये किंवा रोडवरती ज्या लाईटनिंग असतात त्यासुद्धा गरज नसेल त्यावेळी स्विच ऑफ केल्या पाहिजेत. स्विच ऑफ द फॅन्स अँड लाईट्स इन द प्लेसेस लाईक बस टर्मिनल अँड रेल्वे स्टेशन व्हेन नॉट नेसेसरी. स्विच ऑफ द स्ट्रीट लाईट्स, big hoardings lightened up for the whole evening and nights are other wastage of power which can be and should be avoided. Means काही ठिकाणी गरज नसेल त्यावेळीसुद्धा स्ट्रीट लाईटनिंग ज्या आहेत त्या ऑन असतात लाईटनिंग अप करण्यासाठी किंवा एक वेगळाच असं ग्लॅमर टाईप असतं. तर तिथं गरज नसेल तर तिथंसुद्धा आपण एनर्जी सेव्ह करू शकतो with the help of switching off that particular load. Okay. Energy conservation in India. In India, government has passed Energy Conservation Bill 2001 for the better utilization of energy and conservation of the same. इंडियाच्या जे गव्हर्मेंट सरकारने सांगितलेलंच आहे की एनर्जी कॉन्झर्वेशन बिल पास करून 2001मध्ये मीन्स प्रत्येकानं ही इंडिव्हिज्युअल सगळ्यांचीच जबाबदारी आहे एनर्जी कन्झर्व करणे विदाऊट एनी वेस्टेज. मीन्स उगीचंच वेस्ट करण्यात काय अर्थ आहे. प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी मीन्स बघून इलेक्ट्रिकल एनर्जीचा बेटर यूज केला पाहिजे, इफिशियंटली यूज केला पाहिजे. By this act, it is mandatory for energy intensive sectors to get their energy audit conducted by accredited energy auditor. Means energy audit प्रत्येक पॉवर सेक्टर आहे त्या पॉवर सेक्टरचं एनर्जी ऑडिट जे आहे ते केलं पाहिजे विथ दिस ॲक्ट. मीन्स या ॲक्टमुळे प्रत्येक पॉवर सेक्टर्सचं जे काही एनर्जी ऑडिट आहे ते कंडक्ट केलं जातं विथ दी रेफरन्स ऑफ दिस बिल. ओके. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस दी एनर्जी ऑडिट अँड अनदर सब पॉईंट्स फ्रॉम दिस टॉपिक.